दुसऱ्याची बायको ज्याच्या चित्तात आहे त्याला पामर म्हणावा. स्वतःची बायको जयदेव जयदेव जय तुम्ही बायको, तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू, असं ज्याचं आहे त्याला विषयी म्हणावा. ज्याला बायका पोरं घरदार काही आवडत नाही त्याला जिज्ञासू मुमुक्षू म्हणावा. आणि ज्याला बायकोसुद्धा ब्रह्म दिसते त्याला मुक्त म्हणावा. विठ्ठल विठ्ठल बायको बघितल्यावर ब्रह्म दिसावा, बायको बघितल्यावर देव दिसावा, देव बघितल्यावर बायको दिसत असली तर अडचण आहे. पामर कोणाला म्हटलं? पामर कोण आहे? ज्याला शास्त्राचं बंधन नाही, ज्याचा मनोनिग्रह नाही, ज्याचा इंद्रिय निग्रह नाही, स्वैराचरण आहे, काही पाळत नाही. तमोगुणाचा ज्याच्याकडं संकलन जास्त आहे, संग्रह केला आहे तमोगुणाचा, त्यामुळं तमोगुणाचे पाश काय? आळस, प्रमाद, निद्रा. कीर्तन चालू झालं रामकृष्ण हरिलास की आ करून जांभ्या पसरणं, ह्याला म्हणायचं आळस. प्रमाद म्हणजे काय? करू नये ते करणे, खाऊ नये ते खाणे, जाऊ नये तिथं जाणे, अपेयपान, अभक्षभक्षण, परस्त्री अभिलाषा, सुवर्ण चोरी आणि या सगळ्यांना सहकार्य करणारा असे शास्त्रानं 5 पंचमहापातकी सांगितले. हे असं ज्याचं आचरण आहे त्यांना काय म्हणावं? पामर.